श्री स्वामी समर्थ. राम राम मंडळी, मी सचिन. माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे सचिन खांडगे SK. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज वार शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026, तिथी चैत्र शुद्ध द्वितीय. आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होता, म्हणून मी मुलांना घेऊन निघालो श्री स्वामींच्या दर्शन घेण्यासाठी केंद्रामध्ये. पोरं पण जाम खुश होती. आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे, शेवटपर्यंत बघा मित्रांनो. स्वामी समर्थ महाराज 1856 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे प्रथम प्रकट झाले. त्यांनी तेथे 22 वर्षे वास्तव्य केले. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य आजही करोडो भक्तांना एक आधार देतात. सकाळी लवकर स्वामींच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घातला जातो आणि स्वामींची पालखी मोठ्या थाटामाटात काढली जाते. या दिवशी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र अखंड जपला जातो. जगात जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा स्वामींचा एक दरवाजा नेहमी उघडा असतो. श्री गणेशाय नमः. मंगळाचे शरीरसे स्वाहा. स्वामी जन्मे दृढ भक्ती महापंचाली ज्योती कैसा दूरताय प्रति करिता देहती दयाळ स्वाहा. इथे श्री स्वामी जन सारामृत नाना प्रभू कथा समज सदा प्रेमा परसुतो बोल. या दिवशी केंद्रामध्ये रक्तदान शिबिर हा उपक्रम राबविला जातो. दुपारी 12 वाजता स्वामींचा प्रकट होण्याचा सोहळा म्हणून पाळणा गायला जातो. गुलाल फुलाची उधळण केली जाते. मी व माझा भाऊ, आम्ही दोघं मुलांना घेऊन केंद्रामध्ये पोहोचलोय स्वामींचे दर्शन घेण्यासाठी. स्वामींचे नामस्मरण करत आम्ही पोहोचलो आहे केंद्रामध्ये. आम्ही सर्व दर्शन घेण्यासाठी खूप उत्सुक होतो. या ठिकाणी आल्यावर खरंच खूप भारी वाटतं आणि मन प्रसन्न होऊन जातं. मनाला एक ऊर्जाच मिळते या ठिकाणी आल्यावर. केंद्रामध्ये खूप छान अशी रांगोळी काढलेली असते आणि खूप भारी वाटतं ती पाहून. ज्याने कोणी ही रांगोळी काढली आहे, खूप छान काढली आहे आणि साक्षात स्वामी त्यांच्या कलेतून उतरवली आहे रांगोळीच्या रूपाने. स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे आता परतीच्या प्रवासाला. सर्वांनाही खूप छान वाटलं दर्शन घेऊन. मग तुमचा भाऊ घेऊन आला ना सर्वांना रसवंती गृहावर ऊसाचा रस प्यायला. मग केली ना ऑर्डर ऊसाच्या रसाचा फुल मोठा जम्बो ग्लास भरून. रस प्यायला ये ना माय. एक ग्लास पिऊन पोटच भरलं डायरेक्ट. एक साथ नमस्ते, तुम्हाला काय समजते म्हणत निघालो ना घरी. जय महेश मते, चला घरी. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब